जे काही लीला आपल्याला करायची आहे किंवा आपल्याला लीला म्हणजे काय करायचं मला काहीच नाही, आपल्याला ओळखणार कोणीतरी असावं आणि ही लीला करण्यासाठी आणि हे प्रेम आपल्याला लोकांकडून भेटावं याच्यासाठी भगवंताने लीला केली. पुन्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, जीव सृष्टी निर्माण केली. परंतु भगवान शंकराच्या आशीर्वादामुळे सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर सुद्धा ही सृष्टी हवेमध्ये आहे महाराज. आपलं ही पृथ्वी हवेमध्ये आहे, पण सृष्टी एका जागी उभा टाकायला तयार नाही. त्यावेळेस पुन्हा भगवान शंकराची भगवान शिवाची आराधना ब्रह्मदेवाने केली आणि त्यांना तशी शक्ती प्रदान करून या पृथ्वीला स्थिर केलं भगवंताने. मला सांगा, आपण म्हणतो शिकलेले माणसं भजन कीर्तन करायला ऐकायला येत नाहीत, पण कोणती येणार महाराज? जे अर्धवट शिकलेले आहेत तेवढेच येणार. परंतु शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस चंद्रयान सोडलं, सुरुवातीला 1980-82 ला सोडलं अमेरिकेने, चंद्रयान ज्यावेळेस सोडलं आणि त्या यानामध्ये बसून चार लोक ज्यावेळेस चंद्रावर गेले होते, त्यावेळेस ते यान ज्यावेळेस चंद्रावर गेलं, चंद्रावर ज्यावेळेस त्यांनी उतरलं त्यावेळेस पृथ्वीकडे बघायला सुरुवात केली त्यांनी. कोण चंद्रावर गेले? त्या लोकांनी. पृथ्वी जशी हवेमध्ये फुगा राहते तशी पृथ्वी आहे महाराज. कुठं? आकाशामध्ये आहे. आता खरं कोणाला वाटेल? त्यांना खरं वाटेल का आपल्याला खरं वाटेल महाराज? त्यांना खरं वाटतं. जे शास्त्रामध्ये आहे ते शास्त्र अभ्यास करणारे सगळे शास्त्रज्ञ सगळं शास्त्राचा अभ्यास करतात. आपण म्हणतो शिक्षणाचाच अभ्यास करतात, तसं नाही. सगळ्याच गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय शास्त्रज्ञ होता येत नाही. अहो, नुसता कलेक्टरची परीक्षा द्यायला झालं तर, एका जिल्ह्याचा कलेक्टर व्हायला झालं तर सर्व क्षेत्रातला अभ्यास पाहिजे तरच कलेक्टर होता येतं, अन्यथा होता येत नाही. कशा पद्धतीनं आपण जेवढं मानत नाही धर्माला शास्त्राला, तेवढे शास्त्रज्ञ मानतात का 7 समुद्र या पृथ्वी तलावरती आहेत, 71% पाणी, 29% जमीन आहे आणि हे सगळा गोळा आहे. हे त्यांना कधी कळालं? चंद्रावर गेलं त्यावेळेस कळालं आणि ज्यावेळेस पृथ्वीला बघलं त्यावेळेस कळालं ही सगळी भगवंताची लीला आहे. त्याला करता कोणीतरी आहे, असं कधी शक्य होणार नाही असं त्यांना वाटलं आणि तसंच आहे. बाकी दुसरं काही करायची गरज नाही. आपण म्हणतो महाराज आपण पृथ्वीवर आहोत, चंद्र वर आहे. त्या पृथ्वीपेक्षा चंद्र 2 पट मोठा आणि त्याच्यापेक्षा 5 पट मोठा सूर्य आहे. हे सगळे जर ब्रह्मांडामध्ये असतील तर या ब्रह्मांडाचा मालक भगवान शंकर आहे. आपण विसरायला नको. साधारण जर विचार करायचा झाला, लवतवती विक्राळ ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा. ज्या भगवान शिवाला ब्रह्मांडाची माळ आहे, अशा पृथ्वीच्या अनंत कोटी ब्रह्मांडाची माळ ज्याच्या गळ्यात आहे त्याचा आदिअंत आपल्याला शोधता येईल का महाराज? शोधता येणार नाही. कोणता देव मोठा कोणता देव लहान त्याचा कधी आपण